नमस्कार मित्रांनो, तुमची बातमी अक्षय ॲनालिसिस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटशी संबंधित मोठ्या घडामोडी, काही कंपन्यांवर होणारा परिणाम तसेच इंडिया आज ट्रेड डील या संदर्भात आलेली महत्त्वाची अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी आपण TCS बद्दल बोलूया। काल TCS चे निकाल आले होते। नफा अपेक्षेपेक्षा कमी दिसला, पण यामागे काही खास कारण होती। काही एक्सेप्शनल चार्जेस आणि लेबर रिलेटेड ॲडजस्टमेंटमुळे प्रॉफिट कमी दिसला। तसंच इतर IT कंपन्यांबाबतही असंच चित्र दिसलं। रेव्हेन्यू एस्टिमेट काही कंपन्यांसाठी बीट केला, मात्र प्रॉफिटवर दबाव राहिला। AI सेक्टरमध्ये वाढ, स्ट्रॉंग ऑर्डर बुक आणि सर्व्हिस सेगमेंटमध्ये AI वर फोकस, हे सगळे पॉझिटिव्ह मुद्दे होते। याच कारणामुळे आज बाजारात TCSचा शेअर हिरव्या निशाणीवर ट्रेड करताना दिसला। 10 मिनिट डिलिव्हरीवर सरकारचा हस्तक्षेप। आता आपण एका खूप चर्चेत असलेल्या मुद्द्याकडे वळूया। संसदेत देखील चर्चेदरम्यान 10 मिनिटात डिलिव्हरी देणाऱ्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मबाबत प्रश्न उपस्थित झाले। असं सांगण्यात आलं की या प्रकरणामुळे डिलिव्हरी बॉयज कडून रॅश ड्रायव्हिंग, सिग्नल तोडणं अशा गोष्टी घडतात। या सगळ्या मुद्द्यांशी चर्चा देखील होत आहे। युनियन लेबर मिनिस्ट्रीने थेट हस्तक्षेप केला आणि 10 मिनिट डिलिव्हरीच्या जाहिराती व पद्धत बंद करण्याचे निर्देश दिले। काही कंपन्यांनी असं सांगितलं की आम्ही आधीच हे करत नव्हतो, पण तरीही आता स्पष्ट आदेश मिळाल्यामुळे ही प्रथा बंद केली जात आहे। ब्लिंकिटने अधिकृतपणे 10 मिनिट डिलिव्हरी ड्रॉप केल्याचं जाहीर केलं आहे। लवकरच इतर प्लॅटफॉर्म्स कडूनही अशीच प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे। स्विगी आणि झोमॅटो वर परिणाम। या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम क्विक कॉमर्स कंपन्यांवर होणार आहे। स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या कोणत्या आहेत? स्विगी आणि झोमॅटो। फूड डिलिव्हरीवर मात्र याचा परिणाम होणार नाही, कारण जेवणासाठी कधीच 10 मिनिटांची हमी दिली जात नव्हती। क्विक कॉमर्समध्ये 10 मिनिट हा मुख्य सेलिंग पॉईंट होता। आता तो बंद झाल्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये थोडा इम्पॅक्ट, लॉंग टर्म मध्ये थोडाफार निगेटिव्ह परिणाम होईल असं वाटत नाही। 20 ते 30 मिनिट डिलिव्हरी असल्यामुळे ग्राहक कम्प्लिटली सर्व्हिस सोडतील असं चित्र दिसत नाही। आता आपण पाहूया डीमार्टसाठी पॉझिटिव्ह संकेत। या सगळ्याचा डीमार्टसाठी थोडा पॉझिटिव्ह फायदा होऊ शकतो। डीमार्टचा बिझनेस अजूनही मोठ्या प्रमाणावर ऑफलाईन स्टोअर्सवर आधारित आहे। क्विक कॉमर्सवर मर्यादा आल्यास फिजिकल स्टोअर्सकडे कस्टमर फ्लो वाढू शकतो। यामुळे डीमार्टच्या बिझनेससाठी ही परिस्थिती फारशी वाईट नाही। आता आपण पाहूया रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ फायनान्स। आता आपण रिलायन्स इंडस्ट्रीजकडे पाहूया। गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स स्टोअर्सचे दबावात आहेत। गेल्या काही दिवसांपासून रिलायन्सचा शेअर दबावात आहे, कारण ग्लोबल ऑइल सिच्युएशन, रशियाकडून मिळणाऱ्या डिस्काउंटेड ऑइल सप्लायवर अडथळे, यामुळे रिलायन्सला पुढे जाऊन महाग तेल खरेदी करावं लागू शकतं, ज्याचा परिणाम मार्जिनवर होऊ शकते। रिलायन्समध्ये कमजोरी आल्यामुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसवरही दबाव दिसतोय, कारण JSF मध्ये रिलायन्सचा मोठा स्टेक आहे। व्हॅरी रिन्युएबल निकालाआधी तेजी। व्हॅरी रिन्युएबलचा शेअर आज 6 ते 7% वाढलेला दिसतो। उद्या कंपनीचे Q3 रिझल्ट येणार आहेत। मागील तिमाहीतही निकालाआधी अशीच तेजी दिसली होती। आता निकाल असे येतात यावर पुढचा ट्रेंड ठरेल। इंडियाज ट्रेड डील। आता सर्वात महत्त्वाची बातमी, आज इंडियाज ट्रेड डील संदर्भात मोठी चर्चा होणार होती, पण समोर आलेल्या रिपोर्टनुसार ही चर्चा पोस्टपोन करण्यात आली आहे। या आठवड्यात तरी कोणतेही ट्रेड स्टॉक शेड्यूल नाहीत। ही गोष्ट का निगेटिव्ह आहे? ट्रेड डील उशिरा झाल्यामुळे एक्सपोर्टर्सवर अतिरिक्त टॅक्स बर्डन येईल, एक्सपोर्टमध्ये अडचणी आणि अनसर्टेनिटी वाढते। म्हणूनच ही बातमी शॉर्ट टर्मसाठी मार्केटसाठी निगेटिव्ह मानली जात आहे। डिक्सॉन टेक्नॉलॉजीजची सातत्याने घसरण। डिक्सॉन टेक्नॉलॉजीजचा शेअर सातत्याने खाली येतोय। यामागची कारणं: इलेक्ट्रॉनिक्स इम्पोर्ट्सवर सरकारने दिलेली मुदतवाढ, डोमेस्टिक EMS कंपन्यांवर दबाव, ब्रोकन रेंज रिपोर्ट्सनुसार येणाऱ्या क्वार्टर्समध्ये नंबर्स मजबूत नसण्याची शक्यता, यामुळे इन्व्हेस्टर्स कॉन्फिडन्स कमी होताना दिसतोय। पुढील काही क्वार्टर्सचे रिझल्ट्स आल्यानंतर खरी परिस्थिती स्पष्ट होईल। मित्रांनो, आज आपण मार्केटमधल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहिल्या। IT सेक्टर्स, क्विक कॉमर्स, रिलायन्स, व्हॅरी, डिक्सॉन आणि इंडियाज ट्रेड डील। जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। तुमची बातमी अक्षय ॲनालिसिस चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।